नमस्कार. MHA-MTVमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर साक्षद हे व्हिडिओग्राफर आहेत. आज 12 मार्च 1993 साली 12 मार्चला मुंबईमध्ये भयानक बॉम्बस्फोट झाले आणि त्या बॉम्बस्फोटात 257 लोक मृत्यू पावले आणि 1400 लोक जवळजवळ जखमी झाले. हा एक भारताच्या समृद्ध आणि अतिशय शांततापूर्ण असं जे मुंबई शहर होतं, त्या शहरावरती पाकिस्तानने केलेला अत्यंत भ्याड आणि किळसवाणा असा हल्ला होता. आणि त्या 12 बॉम्बस्फोटानंतर पाकिस्तानचा हात सगळ्या जगाला उघड झाला आणि दुर्दैवाने आपल्या इथले सुद्धा राजकीय नेते शरद पवार त्यांनी स्वतःकडनं एक 13वा बॉम्बस्फोट मुस्लिम मोहल्ल्यात झाला, म्हणजे लोकांना असं वाटू नये की फक्त हिंदूंनाच टार्गेट केलं गेलं होतं. अशा प्रकारचं अतिशय गर्हणीय वर्तन त्या शरद पवारांकडनं तेव्हा झालं होतं आणि नंतर त्यांनी ते कबूल केलं. म्हणजे ही ऐकीव गोष्ट नाही आहे. अशी लोकं या देशामध्ये आहेत, हे आपल्या देशाचं दुर्दैव आहे. यावर मी पुढे येणारच आहे. त्या बॉम्बस्फोटातल्या सगळ्या दुर्दैवी लोकांना आणि त्यांच्या परिवारांना सहानुभूती आणि संवेदना व्यक्त करून आजचा व्हिडिओ पुढे न्यायचा आहे. ज्या देशाने आपल्या देशात असे बॉम्बस्फोट घडवले, कसाबनीहून 26/11चं एक अतिशय वाईट कांड केलं होतं, ज्याच्यात पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे मला वाटतं पाटील जे होते गृहमंत्री आर आबा पाटील, त्यांनी सांगितलं होतं मोठ्या मोठ्या शहरात अशा छोट्या छोट्या गोष्टी होतात वगैरे. असे विलक्षण विचित्र घटना आपल्या इथे झालेल्या आहेत. त्याला विचित्र संवेदना नसलेल्या लोकांनी त्याच्यावरती बोललेले आहेत. परंतु अशा तऱ्हेची घटना आता आपण पाहतोय की पाकिस्तानातच सुरू झालेल्या आहेत. गेल्या कित्येक वर्षामध्ये जवळजवळ 8 ते 10 वर्षात पाकिस्तानामध्ये दहशतवादी हल्ल्यांचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. जागतिक क्रमवारीमध्ये दहशतवादी हल्ले होणाऱ्या जागांमध्ये पाकिस्तानचा सध्या दुसरा क्रमांक लागतो. पण गंमत म्हणजे हे सगळे दहशतवादी त्यांनी स्वतःच वाढवलेले आहेत. त्यांच्या वेगळ्या वेगळ्या तऱ्हेच्या पॉलिसीजमुळे आणि भारतावर हल्ला करण्याकरता दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत होते. त्यातनं लोकल दहशतवादी तयार झाले आणि आता ते पाकिस्तानवरच हल्ला करतायत. सध्या पाकिस्तानचा उत्तर पश्चिमेकडचा प्रांत जो खैबर पख्तूनख्वा म्हणजे पठाण, ख्वा म्हणजे दरी भाषेमध्ये भूमी, त्यामुळे पठाणांची भूमी असलेला जो खैबर खिंडीच्या जवळचा प्रांत आहे, तिथे TTP तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान यांनी अक्षरशः हैदोस घातलेला आहे. आणि तसाच जशी खैबर खिंड ही एक महत्त्वाची खिंड अफगाणिस्तान पाकिस्तानच्यामध्ये आहे, तशीच एक महत्त्वाची खिंड बलुचिस्तान आणि उरलेला अफगाणिस्तान, बलुचिस्तान आणि उरलेला पाकिस्तान यांच्यामध्ये आहे. त्याला बोलान खंड असं म्हटलं जातं. ही बोलान खिंडसुद्धा अतिशय स्टीप म्हणजे अतिशय चढण आहे. तिथे जवळजवळ 6000 फूट चढून या बोलान खिंडीतनं जाता येतं. त्यामुळे बलुचिस्तानची जी राजधानी आहे क्वेटा, त्याचं राजधानीचं खरं नाव क्वेटा आहे, पण इंग्रजांनी मुंबईचं जसं बॉम्बे केलं तसं त्याला आता क्वेटा म्हणण्यात येतं. त्या क्वेटाहून पंजाबमधल्या पेशावर या ठिकाणी रेल्वे लाईन जी घातली गेली, खूप आधी घातली आहे, इंग्रजांनीच ते काम केलेलं आहे. आणि त्या रेल्वे लाईनमध्ये जवळजवळ 1600 किलोमीटर लांब ती रेल्वे लाईन आहे. पण त्याच्यामध्ये हा घाट उतरला जातो. हा बोलान घाट जो आहे तो जवळजवळ 89 किलोमीटर लांब आहे, म्हणजे मोठा घाट आहे. आपला जो खंडाळ्याचा घाट आहे ना, तो फक्त 24 किलोमीटर लांब आहे आणि खंडाळ्याचा घाट जवळजवळ 2500 ते 3000 फूट उतरतो. बोलानखिंड हा 6000 फूट जवळजवळ घाट उतरतो. म्हणजे अतिशय कठीण आणि खूप बोगदे आहेत, 17 बोगदे आहेत त्या घाटामध्ये. त्या घाटातला जो मश्कोफ नावाचा बोगदा आहे, त्या बोगद्याच्या तोंडाशी काल बलूच लिबरेशन आर्मी या बलुचिस्तानचे स्वातंत्र्यवादी जे लोक आहेत त्यांनी एक हल्ला केला. एक क्वेटा आणि पेशावर याच्यामध्ये एक ट्रेन जाते, तिचं नाव आहे जाफर एक्सप्रेस. आणि क्वेटामधले जे सगळे पाकिस्तानी सैन्याचे अधिकारी असतात, कारण गंमत एक तुम्हाला सांगतो, बलुचिस्तान हा पाकिस्तानच्या 44% भूमी असलेला प्रांत आहे. पाकिस्तानचा सर्वात मोठा प्रांत आहे, सर्वात समृद्ध प्रांत आहे. 600 लाख कोटी टन एवढं तिथे जवळजवळ मिनरल्स आहेत. मिनरल म्हणजे तऱ्हेतऱ्हेची खनिज आहेत. त्या खनिजामध्ये तांबं, सोनं, पारा तुम्ही म्हणाल ते आहे. आणि अतिशय समृद्ध प्रांत आहे. तिथे गॅस पण आहे, ऑइल पण आहे, परंतु माणसं कमी आहेत तिथे. त्या सगळ्या प्रांतात मिळून साधारण एक 55 ते 60 लाख लोक राहतात आणि पाकिस्तानची लोकसंख्या आपल्याला माहिती आहे 25 कोटी आहे.
परंतु यांच्या सगळ्या खनिज संपत्ती पाकिस्तानचे पंजाबचे लोक लुटून नेतात आणि यांना अजून दरिद्र्यामध्येच ठेवतात. तिथे गॅस आणि तेल मिळतं, परंतु या लोकांना अजून सरपण आणूनच आपले लावायला लागतं, कारण त्यांना गॅस दिलेला नाही आहे आणि त्यांची गळेचेपी केलेली आहे. त्यामुळे बलुचिस्तानच्या लोकांना स्वातंत्र्याची आस आहे आणि ते स्वतंत्र होण्याची खूप प्रयत्न करतायत. आणि ते स्वतंत्र होण्याकरता पाकिस्तानचं सैन्य त्यांच्यावरती जबरदस्ती करत असल्यामुळे त्यांनी सशस्त्र मार्ग अवलंबिलेला आहे. जवळजवळ 12 का 15 सशस्त्र सेना त्यांच्याकडे आहेत आणि त्यातली सर्वात महत्त्वाची आहे बलूच लिबरेशन आर्मी, म्हणजे बलूच स्वातंत्र्य सेना. आणि त्या बलूच लिबरेशन आर्मीनी हा स्फोट घडवून आणला. त्यांनी काय केलं की तो मस्कॉफ बोगदा जो आहे, खूप मोठा बोगदा आहे तो, त्या बोगद्याच्या तोंडाशी त्यांनी रिमोट कंट्रोल बॉम्ब ठेवले होते आणि जाफर एक्सप्रेस जशी आली तशी त्यांनी ते बॉम्ब उडवले आणि रेल्वे लाईन उद्ध्वस्त झाली आणि त्यांचे बंदूकधारी लोक सगळ्या बाजूला होते. त्यांनी त्या जाफर एक्सप्रेसवर हल्ला केला. ड्रायव्हर गंभीर जखमी झाला, गाडी अर्थातच थांबली आणि त्यांनी विशेष म्हणजे त्या गाडीमधनं 500 लोकांना पकडलं. त्या 500 लोकांमध्ये 100वर जास्ती लोक सैनिक होते. सैनिक का होते? कारण कोयटामधनं सुट्टी घ्यायला किंवा आपलं ड्युटी संपली म्हणून परत जायला जे पंजाबी सैनिक आहेत ते सगळे या जाफर एक्सप्रेसचा अवलंब करतात आणि हे सगळे त्यात बसले होते. त्या सगळ्या सैनिकांना पकडलं, त्यातल्या 20-25 सैनिकांना तर तिथेच मारून टाकलं आणि हे सैनिक इतके असतानासुद्धा त्यांनी सबंध आगगाडीच हायजॅक केली. साधारण बघा 50 वर्षापूर्वी आपल्याकडे एक सिनेमा आला होता शोले. प्रत्येकाने जवळजवळ भारतातल्या तो सिनेमा पाहिला असेल. त्या शोले सिनेमामध्ये ती सुरुवातीला आगगाडीवरचा दरोडा दाखवलेला होता. साधारण तो शोले भारतामध्ये तयार झालेला सिनेमा आणि प्रत्यक्ष घटना झाली ती पाकिस्तानमध्ये. त्यामुळे याला आपण बलुचिस्तान के शोले असं म्हणायला काही हरकत नाही. पण या घटनेमध्ये बलूच लिबरेशन आर्मीच्या लोकांनी या 500 लोकांना पकडलं. त्याच्यातल्या स्त्रिया आणि मुलं यांना त्यांनी सोडून दिलं. सिव्हिलियन बलूच नागरिकांना सोडून दिलं, पण पंजाबी लोकांना मात्र पकडून धरलं. जवळजवळ 100वर लोकांना त्यांनी ओलीस धरून ठेवलं आणि पाकिस्तान सरकारला सांगितलं की तुम्ही आमचे जे सगळे कैदी बलुचिस्तानमध्ये आणि पंजाबमध्ये पकडून ठेवलेले आहेत त्यांना जर येत्या 48 तासात तुम्ही सोडलं नाही तर आम्ही या सैनिकांना मारू. आणि नुसतं एवढंच नाही, तुम्ही जर या सैनिकांना सोडवण्याकरता आमच्यावरती हल्ले केले तर प्रत्येक हल्ल्यागणी आम्ही हे सैनिक मारू. आणि हा सगळा प्रकार सध्या तिथे चालू आहे. पाकिस्तान सैनिकांनी तिथे पाकिस्तानच्या सेनेनी आपली पथकं पाठवली, हेलिकॉप्टर्स पाठवले, F-16ची विमानंसुद्धा तिथनं उडून दाखवली. कारण कोयट्याला पाकिस्तान एअरफोर्सचा मोठा बेस आहे, तिथनं त्यांनी हे सगळं आणलं. कारण पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी अत्यंत गंभीर चेहरा करून पार्लमेंटमध्ये सांगितलं की आम्हाला ही फार मोठा धक्का आहे आणि आता मी या सगळ्या हल्ल्याची सूत्र आसिफ मुनीर यांच्याकडे सोपवते. म्हणजे आपला सगळा प्रॉब्लेम त्यांनी मुनीरच्या डोक्यावर टाकला आणि मुनीर आपले कमांडो घेऊन तिथे यांना सोडवायला बघते. ती आगगाडी सोडवण्याच्या मागे हे लोक आहेत. ती कधी सुटेल, काय सुटेल, त्याच्यामध्ये ज्यांना पकडून धरलं आहे त्यांना मारलं जाईल की नाही हे आता येणारच आहे. बलुचिस्तानमध्ये या प्रकारचे हल्ले याच्या आधीही झालेले आहेत. नेमकं जिथे हा हल्ला झाला त्याच ठिकाणीसुद्धा याच्या आधी हल्ले झालेले आहेत. तुम्हाला कल्पना जर द्यायची असली तर बलुचिस्तानचं क्षेत्रफळ हे जवळजवळ 3 लाख स्क्वेअर किलोमीटरपेक्षा 3.5 लाख स्क्वेअर किलोमीटर आहे. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ हे 3 लाख स्क्वेअर किलोमीटर आहे. म्हणजे साधारण महाराष्ट्राहून थोडासा मोठा असा हा प्रांत आहे. त्या प्रांतामध्ये बराचसा भाग तर वाळवंटच आहे आणि जो काही उरलेला भाग आहे त्याच्यात किनारपट्टी जी आहे तिथे ग्वादर बंदर आहे, आपल्याला माहिती आहे, जे चीन डेव्हलप करायला पाहत आहे. परंतु बलूच लिबरेशन आर्मीनी चीनी लोकांनासुद्धा मारण्याचं सत्र चालवलं आहे. त्यामुळे चीननी आता तो नाद जवळजवळ सोडल्यातच जमा आहे आणि उरलेल्या ठिकाणी बलूच लिबरेशन आर्मीचे इतके हल्ले होत आहेत. ज्या ठिकाणी कालचा हल्ला झाला ना, नेमका त्याच ठिकाणी 23 सालीसुद्धा त्यांनी हल्ला केला होता. गेल्या वर्षी त्यांनी क्वेटा रेल्वे स्टेशनमध्ये हल्ला केला होता, याच जाफर एक्सप्रेसच्यावरती हल्ला केला होता. आणि या सगळ्या हल्ल्याचं एकच उद्देश असतं की पाकिस्तानी सैन्य आणि ISIची जी लोक या एक्सप्रेसमधून प्रवास करतात त्यांना ठार करायचं. आणि आता तर ती रेल्वे संपूर्णपणे बंदच केली आहे सरकारने, कारण हा सगळा ते इंजिन आणि त्या रेल्वे सोडवल्याखेरीज त्यांना पुढे जाताच येणार नाही. सिबी नावाचं तिथे जे स्टेशन आहे त्या स्टेशनच्या जवळ हा हल्ला झालेला आहे. साधारण कल्पना करायची तर खंडाळ्याहून ट्रेन उतरायला सुरुवात होते घाटात, तिथे जर ती ट्रेन अडकवली आणि असे हल्ले झाले तर कसं होईल, तसं साधारण तिथे झालेलं आहे. आणि पाकिस्तानचं नाक चांगलंच या हल्ल्यात कापलं गेलेलं आहे. म्हणजे आपल्या 2 सिनेमांनी पाकिस्तानच्या नाक कापण्याला मदत केली. एक शोलेचं मी सांगितलं, दुसरं लगान सिनेमा क्रिकेटवरती होता. परवाच्या याच्यात सामन्यात आपण पाहिलं की भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. पाकिस्ताननी ज्या सामन्याचं आयोजन केलं, जो पाकिस्तान होस्ट होता त्या सामन्याचा,
तो फायनलमध्ये तर पोचूच शकला नाही आणि फायनलसुद्धा पाकिस्तानमध्ये खेळवता आली नाही, कारण भारताने अटच घातली होती की आम्ही पाकिस्तानात खेळणार नाही. एक तुम्हाला दुसरी गोष्ट सांगायची, पाकिस्तान हा किती असुरक्षित देश आहे. 2 दिवस आधी डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ऑर्डर काढली अमेरिकेत की पाकिस्तानातल्या अमेरिकनांनी बाहेर पडावं, कारण हा देश धोकादायक बनलेला आहे. कदाचित त्यांना बलूच लिबरेशन आर्मी काय करेल त्याचा अंदाज आला असावा त्यांच्या गुप्तहेर संस्थांना, आणि त्याप्रमाणे हा हल्ला झालेला आहे. पाकिस्तानचं सध्या परिस्थिती अतिशय वाईट आहे. हा जो बलुचिस्तान प्रांत आहे तो आता मोकळा होण्याच्याच मार्गावर आहे. पाकिस्तानचे एक मेंबर ऑफ पार्लमेंट फजलुर रहमान, मौलाना फजलुर रहमान, त्यांनी पार्लमेंटमध्ये ही घोषणा केली की बलुचिस्तानच्या 8 जिल्ह्यांमध्ये पाकिस्तानचे पोलीस तर नाहीच, पण पाकिस्तानचं सैन्यसुद्धा जात नाही. पाकिस्तानचं सैन्य फक्त क्वेटा कॉन्टोनमेंटमध्येच असतं, तिथेच त्यांना सुरक्षित वाटतं. बाकी सगळीकडे त्यांच्यावरती प्रचंड हल्ले होत आहेत आणि मारले जात आहेत त्यांचे लोक. त्यामुळे ते घाबरून आपल्या कॅन्टोन्मेंटमध्ये जाऊन बसलेले आहेत. याचा अर्थ पाकिस्तान सरकारचा हुकूम बलुचिस्तानमध्ये आता चालतच नाही. बऱ्याच ठिकाणी अशी बातमी आहे की पाकिस्तानचा झेंडा ते फाडून फेकतात आणि बलुचिस्तानचा स्वतंत्र झेंडा तिथे लावतात. त्यांनी आता स्वतंत्र व्हायचं ठरवलेलं आहे, ते स्वतंत्र झाल्यातच जमाय, अशी सगळी बातमी आहे. आणि तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, 1947 साली पाकिस्ताननी जबरदस्तीने हा प्रांत बळकावलेला होता, कारण बलुचिस्तान हा कलातच्या नवाबांच्या अंतर्गत होता आणि कलातचे जे नवाब होते त्यांची इच्छा भारतात सामील होण्याची होती. पण गुलाबी चाचाजान इथे असल्यामुळे त्यांनी कारण दिलं की बलुचिस्तान आणि भारताला जोडणारा भूभाग नाही आहे, त्यास्तव आम्हाला हा आमच्याकडे घेता येत नाही. या गुलाबी चाचाला भूगोलही येत नव्हता का त्याला पाकिस्तानचं, नेहरू मी नावही घेतो, नेहरू यांना पाकिस्तानचंच प्रेम अतिशय जास्ती होतं, कारण पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान यांना जोडणारा कुठला भूभाग होता हो. तरी तो भाग पाकिस्तानला द्यायला हा चाचा तयार होता. पण आपल्याला बलुचिस्तान मिळत असताना तिथे मात्र याची लगेच जीभ वळली आणि ह्याची बोबडी वळली आणि पाकिस्तानला त्रास होणारं काहीही करायचं नाही, हे जे धोरण चाचा नेहरूचं होतं ते आपल्याला तिथे सुद्धा दिसलेलं आहे. पण बलूच लोकांचं आणि यांचं कधीही संगनमत झालेलं नाही. त्या बलुची टोळ्या, ज्या बुक्ती म्हणून एक टोळी आहे, मरी म्हणून एक टोळी आहे, असे 2-3 महत्त्वाच्या टोळ्या, ब्राह्य नावाचे काही लोक आहेत, त्या सगळ्या लोकांना पाकिस्तानच्या पंजाबच्या पश्चिम पंजाबच्या लोकांनी अक्षरशः बुटाच्या टाचेखाली ठेवलेले आहे. अत्यंत अत्याचार तिथे होतात. बलूच मुलांना असं करतात की त्यांना हेलिकॉप्टरमधून वर नेतात आणि तुम्हाला तुमचा देश आवडतो ना, जा तुमच्या देशात, आणि वरनं ढकलून देतात, ते खाली पडून मरतात. अशी कितीतरी प्रेतं बलुचिस्तानमध्ये मिळालेली आहेत. 7,500 लोक, तरुण मुलं पाकिस्तान सैनिकांनी पकडली आणि त्यानंतर ती घरी आलीच नाही, त्यांचा काही पत्ता लागत नाही. अशा बलुचिस्तानच्या सध्याच्या नेत्या महारंग बलोच या स्त्री आहेत, त्यांनी ही घोषणा केलेली आहे. त्यांनी युनायटेड नेशनकडे सुद्धा अर्ज केलेला आहे की आम्हाला स्वतंत्र देशाचा दर्जा द्या, आम्हाला या लोकांमध्ये राहायचं नाही, कारण ह्युमन राईट्स कमिशन च्या विरुद्ध यांचं वागणं आहे. आणि पाकिस्तान ह्युमन राईट कमिशननी आत्ता लगेच एक सांगितलेलं आहे, HRCP पाकिस्तान, ह्युमन राईट कमिशन ऑफ पाकिस्तान, की या बलूच दहशतवाद्यांनी हल्ला केला, ह्युमन राईट्स म्हणून त्यांनी या हल्ल्यातनं मागे. अरे तुम्ही काय वागवताय त्या बलुची लोकांना? आणि आता वेळ आलेली आहे की भारताने या बलूच लोकांना शक्य तितकी मदत करायची आणि त्यांना मोकळं करायला मदत करायची. आणि त्याच्यानंतर बांगलादेशसारखा बलुचिस्तान देश न करता भारताचा एक प्रांत म्हणून बलुचिस्तान स्थापन करायचा, म्हणजे आपली इराणशी डायरेक्ट सीमा होईल आणि पाकिस्तानवर आपण दुसरीकडनं प्रेशर आणू शकू. पाकिस्तानचा जो काही तुकडा उरलेला असेल, खैबर पख्तूनख्वा तर त्यांच्या ताब्यात राहिलेलाच नाही आहे, बलुचिस्तानही चालला आहे, पूर्व पंजाब आपल्याकडे आहे, पश्चिम पंजाब त्यांच्याकडे, तेवढाच फक्त त्यांच्याकडे राहील आणि तिथेही त्यांना बलुचिस्तानमधली खनिजं मिळणार नाहीत, संपत्ती मिळणार नाही, ग्वादर पोर्ट मिळणार नाही, त्यामुळे लवकरच त्यांचासुद्धा सत्यानाश होईल. अशी भूमिका भारताने आता घ्यायला हवी. आणि रॉनी तर सुरुवातीपासून सांगितलंच होतं की तुम्ही जर आमच्या इथे बॉम्बफेक करत राहिला तर बलुचिस्तान आम्ही मोकळा पाडू, आणि आता ती वेळ आलेली आहे असं मला वाटतं. या सगळ्या हल्ल्याची माहिती आपल्याकडे द्यायची होती म्हणून हा व्हिडिओ केला. BLAबद्दल एक थोडीशी गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे 6,000हून जास्ती लढाई करणारी लोक आहेत. त्यांनी आता स्त्रियांनासुद्धा भरती करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे पाकिस्तानला बलुचिस्तान आपल्या ताब्यात ठेवणं आता अशक्यच झालेलं आहे. कोण येऊन त्यांच्या सैनिकांना बलुचिस्तानात मारेल हे त्यांना सांगता येत नाही. असो, हा सगळा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर आपण आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट्स आणि आपले लाईक्स आमच्याकडे येऊ देत. याच्या आधीचा माझा जो टॅरिफ वॉरचा व्हिडिओ होता, चीनबरोबर अमेरिकेने जे टॅरिफ वॉर सुरू केलेलं आहे, त्या व्हिडिओवरती ज्या काही कमेंट्स आल्या त्या आपल्यापुढे वाचून दाखवायच्या आहेत. उमा बापट लिहितात, आता सर्व परीने भारत हा राहण्यासाठी सर्वात सुकर आणि सुरक्षित देश आहे. ना भयंकर महागाई, ना दहशतवाद.
धार्मिक सहिष्णुता, अन्नधान्याची मुबलकता या प्रत्येक बाबीमुळे भारत पृथ्वीवरील स्वर्ग झाला आहे. आपलं म्हणणं बरोबर आहे, पण असा स्वर्ग अनेक लोकांच्या डोळ्यात खुपतो. आत्ता कालचीच बातमी घ्या, महू मध्य प्रदेशातलं जे गाव आहे त्या गावामध्ये धर्मांध मुस्लिमांनी क्रिकेट भारताने चॅम्पियन ट्रॉफी जिंकली म्हणून जी मिरवणूक काढली, तिरंगा ध्वज घेऊन मिरवणूक काढली, त्याच्यावर दगडफेक केली. या बेअक्कल धर्मांध लोकांना कळत नाही की ज्या पाकिस्तानची ते तळी उचलतात त्या पाकिस्तानात सध्या काय चाललेलं आहे. खायला तिथे अन्न नाही आहे. यांना काय त्या पाकिस्तानचं प्रेम आहे मला कळत नाही. यांचे मुल्ला मौलवी हे त्यांना इतकं गुमराह किंवा इतकं त्यांना फसवतायत खोट्या खोट्या गोष्टी सांगून की कुठेतरी त्यांचे डोळे आता उघडायला पाहिजे की पाकिस्तानमध्ये काहीही दम राहिलेलं नाही. तुम्हाला इतकी इच्छा असली तर जा की पाकिस्तानात 4 दिवस जाऊन या, म्हणजे कळेल तुम्हाला तिथे काय चाललेलं आहे. असो, आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे उमाजी. भारत हा खरोखरच राहायला सुरक्षित देश आहे. शीतल कुमार जाधव, अतिशय समर्पक विश्लेषण नेनेसाहेब, मनापासून धन्यवाद. आता WTOला काही महत्त्व उरलेले आहे की नाही यावर सांगावं ही विनंती. आताची जी परिस्थिती चालली आहे, प्रत्येक देश स्वतःकरता बघतोय, त्यामुळे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचं महत्त्व निश्चितच कमी झालेलं आहे. अमेरिकेने जर त्यातनं आपलं अंग काढून घेतलं तर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनला काही फारसं महत्त्वच राहायचं नाही. इथे मला एक सांगायचं आहे की जागतिक महासत्तांची मांडणी निराळ्या पद्धतीने व्हायला सुरुवात झालेली आहे. अमेरिका युरोपमधनं आपलं अंग काढून घेत आहे, चीनवरती आपलं कॉन्सन्ट्रेशन करते, म्हणून चीन भारताशी मैत्री करायला बघतोय. युरोपचे सगळे देश 27 युरोपियन देशाचे लीडर भारतात येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटत आहेत की अमेरिका काही आम्हाला आता मदत करणार नाही, तुम्ही आम्हाला मदत करा. आणखी एक महत्त्वाची बातमी आपल्याला सांगतो. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या किनाऱ्याभोवती चीनने आपलं नौदल आणलेलं आहे त्यांना घाबरवण्याकरता, आणि ते घाबरवणं दूर करण्याकरता ट्रम्प अमेरिकेच्या पाणबुड्या त्यांना द्यायला तयार नाही. कारण ट्रम्प सांगतात की या पाणबुड्या आम्हालाच हव्या आहेत, तैवानमध्ये उद्या काही प्रॉब्लेम झाला तर आम्हाला त्या पाणबुड्या तिथे हव्या आहेत. तर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांनी अतिशय त्वरेने भारताशी सहकार्याचा हात पुढे केला आहे, आणि त्यांची अशी विनंती आहे भारताला की भारतच इथनं त्यांना वाचवू शकेल. आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान लवकरच भारतात, न्यूझीलंडचे पंतप्रधान तर 5 दिवसाकरता भारतात येणार आहेत की या 2 देशांमधले संबंध अतिशय घनिष्ठ करायचे. मी जी मांडणी बदललेली आहे त्याचा हा एक पुरावा आहे की भारताचं महत्त्वही वाढतं आहे, आणि या सगळ्या देशांना कळतं आहे की चीनच्या रागापासून आपल्याला कोणी वाचवेल तर भारत हाच देश. रमेश साळुंखे लिहितात, प्रत्येक नेता आपल्या देशाचा फायदा बघणार एवढा सावधा कॉमन सेन्ससुद्धा विरोधकांमध्ये नाही. विरोधकांमध्ये कॉमन सेन्स नाही असं नाही, विरोधकांकडे मुद्देच नाही आहेत, आणि अक्रस्तारी करण्याशिवाय त्यांच्याकडे काहीही उरलेलं नाही आहे. पुन्हा त्यांनी जो नेता प्रतिपक्ष आणला राहुल गांधी, त्यांना कितपत समज आहे याबद्दल आता सगळ्यांनाच शंका वाटायला लागलेली आहे. त्यामुळे विरोधी नेते नुसता दंगाच करत राहणार हे नक्की आहे. अननोन नावाच्या एकाने लिहिलेलं आहे, नमस्कार नेने सर, मी तुमचा लोकसभा निवडणुकीत अमेरिकेचे फंडिंग हा व्हिडिओ पाहिला. मला वाटतं USAIDचा निधी महाराष्ट्रातील निर्भय बनो आंदोलनाला विश्वंभर चौधरी, असीम सरोदे यांनासुद्धा मिळालेला आहे. कारण हा निधी बंद पडल्यानंतर आंदोलनसुद्धा बंद झालेलं आहे. याबद्दल नेने सर तुम्हीच सविस्तर सांगू शकता. अगदी बरोबर आहे अननोनजी, हे जे आंदोलन होतं निर्भय बनो हे मुळातच अत्यंत नाटकी आंदोलन होतं, आणि याचे जे आंदोलक होते त्यांची आता महाराष्ट्र जनता काय किंमत करते आपल्याला माहिती आहे. विश्वंभर चौधरींना तर कोणीतरी अवडंबर चौधरी असं टोपण नावसुद्धा ठेवलेलं आहे. असू दे, ते आंदोलन पूर्णपणे डब्यात गेलेलं आहे. वाह, बौद्धिक खुराक आहे हा असा अख्ख्या जगाचा बर्ड आय व्ह्यू आजच्या तारखेत फक्त नेने सरांकडेच. खूप सुंदर नेने सर, धन्यवाद आपल्या या अभिप्रायाबद्दल, मनापासून धन्यवाद. सदाशिव सरदेसाई लिहितात, याबद्दल इस्रायल देशाची परिस्थिती, त्यांची तयारी कशी आहे याबद्दल माहिती मिळाली तर बरं होईल. लवकरच आम्ही इस्रायल आणि हमास आणि सिरिया याच्यावरती एक व्हिडिओ करणार आहोत. एक तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, रमजान हा पवित्र महिना, या महिन्यात दहशतवादी कारवाया करू नये वगैरे म्हणून बिंबीच्या देठापासून ओरडून मुस्लिम मौलाना ओरडत असतात. त्या रमजान महिन्यामध्ये सिरियामध्ये 1600 मुसलमानांची आणि त्यांच्या सगळ्या फॅमिलीची कत्तल सध्या सिरियातल्या सरकारने आरंभलेली आहे. कारण ते आधीचे बशार अल असाद त्यांच्या अलावाईट जमातीचे होते, आणि ते सिरियन सरकारला आव्हान देत होते असा यांचा दावा आहे. आणि त्यांनी रस्त्यावरती नुसते प्रेतांचे ढीग लागलेले अशा बातम्या आहेत. तेव्हा रमजानमध्ये काय करावं काय करू नये हे सांगण्याचा खरं म्हणजे मुस्लिम मौलवांना काहीच हक्क नाही. सुहास दामले लिहितात, हिस्ट्री रिपीट्स असं म्हणतात. 1914 साली इंग्लंड महासत्ता होतं. फ्रान्स आणि इंग्लंडने मिळून ऑटोमन साम्राज्याची महायुद्धानंतर चिरफाड करत हल्लीचे देश बनवले आणि साइक्स पिको कराराने एकमेकात वाटून घेतले. आता गाझाची चिरफाड होईल, महासत्ता अमेरिका झाली आहे, एवढाच फरक.
बरोबर आहे, महासत्ता नेहमी असा चान्सच बघत असतात की आपसात भांडणं जेव्हा जास्ती होतात तेव्हा त्याचा फायदा स्वतःकरता कसा करून घेता येईल. धन्यवाद. आपण सुहासजी फार योग्य वर्णन केलेलं आहे. श्रीराम दातीर लिहितात, सर मला तुमचा मेल आय डी मिळाला तर बरं होईल. मी तुम्हाला काय आयर्लंडमधल्या घडामोडी सांगू इच्छितो. अपरंटली दातीर सर आयर्लंडमध्ये आहेत, म्हणजे तुम्हाला आयर्लंडवर सुद्धा एक व्हिडिओ बनवता येईल. खूप धन्यवाद दातीर सर. मी तुमच्या या प्रश्नाला कमेंटमध्येच माझा मेल अगदी उत्तरामध्ये लिहिलेला आहे. crnene@gmail.com हा माझा ईमेल आय डी आहे. आपल्या या सगळ्या प्रश्नांबद्दल धन्यवाद आणि आपला व्हिडिओ बघितल्याबद्दल नमस्कार.